बदाम आकाराच्या रंगीत कागदांच्यापासून आपण एक सुंदर पंखा बनवूया. यासाठी तुम्हाला लागतील रंगीत कागद, स्ट्रॉ, लाकडाची काडी, कात्री, कडक पुठ्ठा आणि डिंक. 10x8 सेंटीमीटर लांबीचा असा रंगीत कागद घ्या. त्याचा अर्धा करा आणि अर्ध्या भागावरती अर्ध्या बदामाचं चित्र काढा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही चित्र काढलेलं आहे त्याची बॉर्डर अशी व्यवस्थित कात्रीनं कापून घ्या. पेपर डबल असल्यामुळं जर तुम्ही तो उघडला तर तुम्हाला आता हा पूर्ण बदाम दिसेल. असे 4 वेगवेगळ्या रंगाचे बदाम करून घ्या. हा जाड पुठ्ठा आहे. याच्यावरती आपण असे कर्ण जोडलेले आहेत आणि त्या कर्णाच्या बाजूला डिंक लावला आहे. या डिंकावरती आपले बदामचे जे आकार आहेत कागदाचे ते आपण असे चिटकून घेऊ. बदामचा आकार लावताना तुम्ही मात्र फक्त अर्धा भाग लावायचा आहे. कर्णाच्या बाजूला असे 4ही कागद व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहेत. त्याची एक बाजू मात्र उभी असली पाहिजे. एकाच बाजूला डिंक लावायचा आहे, अगदी पंख्याच्या पात्यांच्या सारखा. मागची बाजू बघा आणि सेंटरला केंद्रावरती पुठ्ठ्यावरती असं एक छिद्र पाडा आणि त्याच्यामध्ये आपली लाकडाची काडी व्यवस्थित घट्ट बसवा. हा झाला आपला पंखा तयार. आता याला फिरण्यासाठी एक कडक स्ट्रॉ बेरिंगसारखा त्या काडीमध्ये असं व्यवस्थित बसवा आणि घरातल्या पंख्याखाली आपलं खेळणं धरा. थोड्या वेळातच आपला पंखा गरगर फिरायला लागेल. त्याचबरोबर आपला बदामी पंखासुद्धा जोरात असा गोलगोल फिरायला लागेल. हे पाहायला अतिशय मजेशीर आहे आणि बनवायला अतिशय सोपं आहे. वरच्या बाजूनं बघा, अतिशय सुंदर फिरताना तुम्हाला दिसेल. आता तुम्ही 4 ऐवजी 6 बदामाचे आकार करा. रंगीत कागद घेतले तर फारच ते सुंदर दिसेल आणि 6 बदामी कागदांच्यापासून सुद्धा तुम्हाला असा पंखा बनवता येईल. अगदी एखाद्या फिरणाऱ्या फुलासारखा हा तुम्हाला पंखा दिसेल. बनवायला अतिशय सोपा, सहज आपण बनवू शकतो असा हा पंखा.